तेने सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती संपूर्ण महानुभावांचं श्रद्धास्थान असलेले गुरुवर्य आमचे मार्गदर्शक आणि आमचेच नव्हे तर संपूर्ण बारलोणीकरांचे मार्गदर्शक, ज्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनातनं गेल्या 17 वर्षांपासून हा सोहळा या ठिकाणी अत्यंत आनंदाने संपन्न होत आहे, असे आचार्य प्रवर महंत श्री पाथरीकर मोठे बाबा, त्याचप्रमाणे या संपूर्ण सोहळ्याचं ज्यांनी आयोजन केलं असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर, माझे हितक्ष, माझ्यावर नितांत प्रेम करणारे, गेल्या 6 दिवसांपासून ज्यांनी माझ्यावर अगदी आपल्या लहान भावासारखं प्रेम केलं आणि त्याचप्रमाणे प्रेमच केलं नाही तर मला या बारलोणी गावाविषयी सविस्तर माहिती देऊन आमचे बारलोणीकर किती श्रद्धाळू आहेत याची जाणीवही करून दिली, असे महंत श्री दिवाकर बाबाजी पाथरीकर, त्याचप्रमाणे आमच्या बाबांना साथ देणारे आमचे दुसरे स्नेही युवा कीर्तनकार, काही म्हणता येत नाही त्यांना कारण ते आता थकलेत ना, का नाही, युवाच आहेत, भावन आहेत का, म्हणजे अजून युवाच आहेत, कारण त्यांच्यामध्ये ती जी क्षमता आहे, ती जी ताकद आहे ती अगदी तरुणांसारखी आहे. मी बघतोय गेल्या 6 दिवसांपासून या सप्ताहासाठी, या कथेसाठी ती प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक लक्ष देऊन स्वतः सगळ्या गोष्टी सांभाळत आहेत, असे आमचे आदरणीय श्रद्धेय कीर्तनकार मोरे सर उर्फ मोरे महाराज असू द्या ना. त्याचप्रमाणे माझे स्नेही सन्मित्र मार्गदर्शक गाणगंधर्व, ज्यांना आत्ताच आमच्या सरांनी उपाधी दिली, आणि अमरावती म्हणजे स्वर्गखंड अशा अमरावती या ठिकाणी राहणारे, वास्तव्य करणारे योगेश दादाजी कपाटे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही ताल सम्राट सन्मित्र अमर भाऊ गावकर, या दोघही कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे तिसरे स्नेही आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय युवा कीर्तनकार, ज्यांचं उद्या सकाळी या ठिकाणी 5 वाजता भगवान श्री दत्त महाराजांवर सुंदर असं प्रवचन होणार आहे, त्या कथेवर ते विवेचन करणार आहेत, असे आदरणीय श्रद्धेय माझे धर्मबंधू आवेराज दादाजी येळमकर, त्याचप्रमाणे आमचे तिसरे स्नेही सन्मित्र, धर्मप्रचाराचा खऱ्या अर्थाने ज्यांनी वसा घेतलेला आहे, असे सोशल मीडियाच्या माध्यमातून देवश्री चक्रधर या चॅनलच्या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपली बारलोणी या गावातील ही श्रीमद भागवत कथा प्रत्येक जनमानसांच्या मनापर्यंत पोहोचविण्याचं काम करत आहेत, असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय ईश्वराधिष्ठित तपस्वीराज दादाजी राहेरकर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमच्या तिघही गुरुबहिणी त्या या ठिकाणी आता उपस्थित नाहीत, परंतु त्या तिघांचं या ठिकाणी आपल्याला स्नेह आहे. या मंदिराच्या व्यवस्थापिका पूजनीय तपस्विनी आमच्या कल्पनाताई पाथरीकर, समस्त ग्रामस्थ मंडळी, बारलोणी माता भगिनी, बालमित्र मंडळी, तरुण मंडळी, महाराज मंडळी,
कीर्तनकार, भागवत कथाकार, त्याचप्रमाणे मंडप आणि साऊंड सिस्टीमचे मालक दशरथ भाऊ मेहेर आणि माझी कथा या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत आहे असे गावातील किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि कथेला प्रारंभ करतो. ओम नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण्य हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षामध्ये अनेक संत होऊन गेले. परंतु महाराष्ट्र हे सगळ्यात पवित्र मानलं जातं. कारण आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती माणसाला जीवन जगण्याची तत्व शिकवत असते आणि म्हणून ही संपूर्ण भारतभूमी पवित्र आहे. आणि या भारतामध्ये जन्माला येणं म्हणजे परम भाग्याचं लक्षण आहे. कारण नाथ बाबा सांगतात की भरत खंडे नरदेह प्राप्ती ये तो परम भाग्याची संपत्ती. अनेक देश आहेत जगाच्या पाठीवर, अनेक देश आहेत, परंतु कुठल्याही देशाला माता म्हटल्या जात नाही. पण आपल्या देशाला काय म्हटलं जातं? भारत माता. तुम्ही कधी ऐकलंय का अमेरिका माता, जपान चुलता? नाही, असं होऊ शकत नाही. मग असं न होण्याचं कारण काय? कारण भारतामध्ये भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही आणि भगवान गोपाल कृष्णासारखा परमात्मा नाही, जो या जीवाला कर्मबंधनापासून मुक्त करून आपल्या सुखापर्यंत नेतो आणि त्याला कायम आपल्या स्वरूपामध्ये लीन करून घेतो. असा हा प्रभू परमात्मा आणि त्याची ही चालत असलेली कथा. कथा श्रवण केल्यानंतर व्यथा दूर होत असते आणि म्हणून कथा श्रवण केली पाहिजे. गेल्या 5 दिवसांपासून आपण कथा श्रवण करत आहात. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनामध्ये एक उत्साह असतो, एक आनंद असतो की आज काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, काहीतरी नवीन आम्हाला आमच्या पदरात पडेल आणि ते आम्ही आमच्या सोबत घेऊन जाऊ. आम्ही आमच्या ती शिदोरी आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे ज्ञान आहे ना, हे तुम्हाला कुठे मिळेल? हे संतांजवळ मिळू शकतं. मग तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी संतांचा सहवास करावा लागेल. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी
सुकाळ. संतांची ये गावी रे गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. मग तुम्हाला जीवन जगायचं का? जीवन जगत असताना ते कशा पद्धतीने जगायचं, त्या जीवनामध्ये कशा पद्धतीने वागायचं, अशी जीवनातली महत्वाची मर्म जर तुम्हाला जर कुठे मिळत असतील ना, तर ते संतांजवळ मिळत असतात. तुम्ही डॉक्टरकडे गेलात की तो डॉक्टर तुम्हाला नाकाचा सल्ला देत असतो. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलात की तो डॉक्टर तुम्हाला दाताचा सल्ला देतो. तो रूट कॅनल करायला सांगतो तुम्हाला. वकिलाकडे गेलात, तो वकील तुम्हाला सल्ला देत असतो. खून करण्यासाठी एक वकील सल्ला देत असतो आणि तो पचविण्यासाठी एक दुसरा एक वकील सल्ला देत असतो. बघा, ही माणसं तुला लुटतात रे बाबा, तुझ्या जीवनाशी खेळ करत असतात. परंतु संत मात्र अशी नाहीये. मग संत कशी आहेत? संतांनी तो बाजार मांडलेला आहे. त्यांची मोठी मोठी दुकानं आहे. मोठी मोठी शोरूम आहेत त्यांची. तू जा ना एकदा त्या गावाला जा, त्या संतांच्या गावाला जा. त्या ठिकाणी जर तू गेलास ना, तर काय होईल? तुझं सगळं दुःख दूर होईल. संतांनी तो व्यापार लावलेला आहे. कशाचा व्यापार आहे? पण ज्यावेळेस तुम्ही त्या संतांच्या गावाला जाणार ना, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते सगळं मिळणार आहे. आणि ते संतांचं असं सुंदर असं ते गाव आहे. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची ये गावी रे गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. जगात
जगाच्या पाठीवर आपण अनेक दुकानं बघितलेले आहेत, अनेक शॉपिंग बघितलेत, अनेक मॉल बघितलेले आहेत, परंतु संतांचं दुकान मात्र वेगळं आहे. संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ. संतांनी तो व्यवसाय मांडलेला आहे, तो बाजार त्या ठिकाणी मांडलेला आहे. मग ती ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल का तुकाराम बाबांचा गाथा असेल, माहीम भट्टांचं लीळाचरित्र असेल किंवा केशराज बासांचं सूत्रपाठ असेल, जाणारे बाबा मोठी पिशवी घे आणि हे सगळं तू त्या ठिकाणाहून भरून आण. कारण त्या ठिकाणी काय आहे, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साथ देती घेती, प्रेम सुख साथ देती घेती, घेती देती संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी रे प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. आणि हे संत आम्हाला मार्गदर्शन करत असतात. या संतांनी आम्हाला आजपर्यंत खूप काही शिकवलेलं आहे आणि नसुद्धा शिकवलंच नाही तर परमेश्वर प्राप्तीचा रस्ता सुद्धा या संतांनी दाखवलेला आहे. आणि म्हणून संतांचा सहवास जर आपण केला तर आपल्याला खूप काही प्राप्त होऊ शकतं. नवीन घर बांधलं की नवीन घर बांधल्यानंतर आम्ही पाहुण्या रावळ्यांना बोलवतो, या 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 आमचं घर पाहायला या, सगळं दाखवतो. संडास दाखव, बाथरूम दाखव, किचन दाखव, ओटा दाखव, सगळं अटॅच दाखवतो. दाखवते की नाही, सगळं काही दाखवतो असतो. अगदी तशाच पद्धतीने इंद्रप्रस्थाची निर्मिती झालेली आहे. आणि इंद्रप्रस्थाची निर्मिती झाल्यानंतर आता त्या ठिकाणी इकडे माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्यासाठीच येते. हा, नवीन घर बांधल्यानंतर आम्ही जसं पाहुण्या रावळ्यांना बोलवतो तसं इंद्रप्रस्थाची निर्मिती झाली आणि मायावी असलेलं इंद्रप्रस्थ बघण्यासाठी कौरवांना आमंत्रण देण्यात आलं. आता कौरव त्या ठिकाणी एकत्र आले आणि कौरव त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर सगळं मायावी असलेलं इंद्रप्रस्थ पाहत होते. ज्या ठिकाणी जमीन होती त्या ठिकाणी पाणी होतं, ज्या ठिकाणी पाणी होती त्या ठिकाणी जमीन होती. आणि अशा पद्धतीने दुर्योधन आता ते सगळं मायावी इंद्रप्रस्थ बघतोय, इकडे बघ तिकडे बघ, रस्त्याने चालतो आहे. आणि रस्त्याने चालत असताना त्याच्या लक्षातच आलं नाही, ज्या ठिकाणी जमीन होती त्या ठिकाणी पाणी होतं. तुम्ही ते करून घ्या पहिले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर
योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव टाळी वाजवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ योगेश्वर वासुदेव हे नाथ. हळत असताना रस्त्याने जात असताना त्याच्या लक्षातच आलं नाही की ज्या ठिकाणी जमीन होती त्या ठिकाणी पाणी होतं आणि त्या ठिकाणी आता त्याने पाय टाकला तसं तो खाली पडला. खाली पडल्यानंतर वर गॅलरी मध्ये द्रौपदी उभी होती. द्रौपदी कुठे उभी होती? द्रौपदीने बघितलं आणि द्रौपदी म्हणते कशी, अंधे के पुत्र अंधे. द्रौपदीच्या लक्षात यायला पाहिजे होतं की अरे हा आपला कोण आहे, देर आहे ना, देर होता ना तो, देरच म्हणतात ना तुमच्याकडे. काय काही म्हणता का दुसरं काही म्हणता नाही ना? परंतु तिच्या लक्षात आलं नाही. बोलता बोलता रागाच्या भरात, आनंदाच्या भरात माणसाकडनं काही शब्द सुटून जातात. तिच्याकडनंही तसंच झालं आणि तो शब्द सुटून गेला. तिच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण आपल्या देराबरोबर आपल्या सासऱ्याचा सुद्धा अपमान करतो आहोत. परंतु ही गोष्ट तिला समजली नाही. परंतु तो जो शब्द आहे ना, तो शब्द दुर्योधनाच्या काळजात भिडलेला आहे. लक्षात घ्या, तो शब्द काळजात भिडला. आपण म्हणतो ना की मारलेला घाव जिरून जातो, परंतु बोललेला शब्द जिरत नाही. बोललेला घाव जिरतो का? जिरत नाही. म्हणून बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे. आम्हाला बोलता येत नाही. लेकरू जन्माला आल्यानंतर किती वर्षांनी बोलतं मावशा हो? सांगा किती? लेकरू जन्माला आल्यानंतर किती वर्षांनी बोलतं? 1 वर्षांनी. 1 वर्षांनी काय बोलतं ते? आप्पा, मामा, काका, तात्या, आई एवढंच बोलतं. परंतु बोलायचं कसं हे शिकण्यासाठी त्याचं आयुष्य निघून जात असतं. बघा तुम्ही, आम्हाला बोलता आलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज श्री क्षेत्र डोमेग्रामला आहेत आणि त्या ठिकाणी गावातनं भिक्षा मागून आणली स्वामींनी. आणि भिक्षा मागितल्यानंतर आता पायाने खडक स्वच्छ केला आणि त्यावर बसलेले आहेत आणि भोजन करतायत भगवंत. आणि अशा वेळेला त्या ठिकाणाहून देगावचा एक ब्राह्मण जात होता. ब्राह्मणाने पाहिलं, स्वामींची सुंदर दैदिप्यमान असलेली श्रीमूर्त बघितली, वेधला, स्वामींजवळ आला आणि स्वामींना दंडवत केला. स्वामी त्याच्याकडे बघतात आणि स्वामी त्याला म्हणतात की या महात्म्य हो, तुमचेनी पंचगंगा निकेनी असते. तुमच्या गंगेसारख्या 5 मुली बऱ्या आहेत का? आणि तो म्हणतो जीजी निवालाजी, निवालाजी. देवा, मला 5 मुली आहेत आणि 5ही मुली विधवा झालेल्या आहेत. गावातील लोक मला पंचरांडा आला, पंचरांडा गेला या शब्दांनी संबोधतात रे. आणि माझं जे अंतःकरण आहे ना, हे पिळवटलं जातं, अगदी पिळवटलं जातं. परंतु तुम्ही आज मला आणि माझ्या मुलींना गंगेची उपमा दिली.
आज माझं हे जे पळणारं जे अंतःकरण आहे ना, हे अगदी शांत झालेलं आहे, अगदी शांत झालं. आम्हाला बोलता आलं पाहिजे. बोलता येतं का? कसे बोलतो आहोत आम्ही, कसे बोलतो. समनापूरला एक अन्सार चाचा नावाचा एक व्यक्ती फार प्रसिद्ध झाला युट्यूबला, तपसराज बाबा, फार प्रसिद्ध झाला. फक्त कशामुळं? बोलण्यामुळे. घेता की नेता की इथेच पेता. भाऊंना 2 पाणी बॉटल दे रे प्रेमाने, महाप्रचंड वेग धारण कर. अक्का उभी आहे 1.5 महिन्यापासून. कशामुळे प्रसिद्ध झाला माणूस? फक्त बोलण्यामुळे. आणि म्हणून संत म्हणतात, निर्मलवाणी पाकर तुझसे, नाम न तेरा गाया. निर्मलवाणी पाकर तुझसे, नाम न तेरा गाया. निर्मलवाणी पाकर तुझसे, नाम न तेरा गाया. नैन मूंद कर हे परमेश्वर, कभी न तुझको जाया. मन वीणा की तारे टूटी, मन वीणा की तारे टूटी, अब क्या गीत सुनाओ. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ. मैली चादर ओढ़ के कैसे आओ. मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर. देवा, तू तर मला हे चांगली दिली. हे जे शरीर आहे ना, ही जी चादर आहे ना, ही चादर तू मला चांगली दिली. परंतु मी या वाचेने चांगलं बोललो का? आता त्या द्वारकेमध्ये अत्यंत सुंदर असा देखणा प्रसंग आहे बघा. भगवान श्री गोपालकृष्ण भगवंत आपल्या आसनावर विराजमान आहेत. युद्धावरनं भगवंत आता घरी आलेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून युद्ध चालू होतं आणि ते युद्ध संपलं. भगवंत येतात. संपूर्ण ती द्वारका नगरी ते आपल्या दृष्टीने बघत आहेत. मध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने भगवंत आपल्या 16,108 पत्न्यांसहित 56 कोटी यादवांसहित राज्य करत आहेत. आणि माता रुक्मिणी आणि माता सत्यभामा या भगवंताच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. आणि एके दिवशी रोजच्या नियमाप्रमाणे माता सत्यभामेच्या लक्षात आलं, सकाळी लवकरच उठली आणि त्या दिवशी काय होतं, वट पौर्णिमा होती. काय होती? वट पौर्णिमा. तुम्ही करता का नाही? करता ना? छान. आणि माता सत्यभामा
ही आता वटाची पूजा करण्यासाठी ती निघालेली आहे. हातामध्ये गंध अक्षतेचं ताट आहे. नाही उभ्या त्यांनी काय केलं, त्या वडाच्या झाडाला, ते झाड आहे आणि त्या झाडाला त्यांनी गंध लावला, अक्षता लावली, फुलं पण वाहिली. असं सगळं विधी त्या करत आहेत. आणि तो सगळं विधी झाल्यानंतर आता त्यांनी तो दोरा बांधला आणि आता ते फेरे घेत आहेत. टाळ्या वाजवा. आणि हा त्यांचा कार्यक्रम चालू असताना आकाश मार्गे नारदजींचं आगमन होत आहे. श्रीमन्नारायण जोरदार तालियों के साथ नारद जी का स्वागत कीजिए. नारायण नारायण हरि हरि. तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरि हरि. तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि. वाह क्या बात है. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. श्रीमन्नारायण नारायण हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरि हरि. तेरी महिमा प्रभु रे न्यारी न्यारी हरि हरि. आणि आता नारदजी आकाश मार्गे त्या द्वारकेमध्ये येतात. द्वारकेमध्ये आल्यानंतर आता ते बघतात तर त्यांची बहीण माता सत्यभामा ती त्या वडाच्या झाडाची पूजा करते आहे. आणि त्या वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या माता सत्यभामेजवळ आता हे नारदजी जातात. आणि नारदजी आता त्या ठिकाणी सत्यभामेला विचारतात, म्हणे ताई काय करताय? म्हणे दंडवत म्हणे बाबा कवय उन्हात तुम्ही. ताट बाजूला ठेवलं, त्यांच्या पाया पडल्या. साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा. साधू संत जर आले तर आनंद होतो ना तुम्हाला. हा, त्यांच्या घरी पण आले होते. नारदजींच्या पाया पडल्या, नारदजींनी आशीर्वाद दिला. आणि आता नारदजी त्यांना विचारतात, म्हणे ताई हा काय कार्यक्रम चालू केलाय तुम्ही? सत्यभामा म्हणते, म्हणे नारदजी तुम्हाला माहिती नाही? म्हणे काय? म्हणे आज वट पौर्णिमा आहे. म्हणे मग? म्हणे वट पौर्णिमेच्या दिवशी काय करतात? म्हणे काय करतात? म्हणे वडाच्या झाडाची पूजा करतात. म्हणे कशासाठी? घ्या म्हणे, ब्राह्मण तुम्ही आहेत का आम्ही आहेत? तुम्हीच आम्हाला सांगतात असं करा तसं करा, तुम्हीच मला विचारताय. नाही 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 म्हणे मला काही माहिती नाही, तुम्ही सांगा म्हणे. अहो म्हणे नारदजी, वडाच्या जर झाडाची पूजा केली तर एक पती 7 जन्म मिळतो का नाही? नारदजी म्हणे असं? बर, वा वा वा, मग तर मजा आहे म्हणे तुमची. मनातल्या मनात म्हणे हिची तर मजा आहे, पण त्या विचाराची तर सजा आहे की नाही? एक जन्म नाही झेलू शकत, 7 जन्म हिला झेलणारे. कमाले म्हणे कृष्णाचे. आता नारदजी म्हणतात, म्हणे ताई
तुम्ही हे जे म्हणताय ना हे बरोबर आहे, हे मलाही मान्य आहे म्हणे, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हणे हा सांगा. म्हणे आताचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त असा आहे, मी अशा मुहूर्तावर आलेलो आहे म्हणे, तुम्ही मला आता कुठलीही गोष्ट जर दान केली तर तुम्हाला ती गोष्ट 7 जन्म नाही, इथून पुढे मिळणारे सगळे जन्म तुम्हाला परत परत मिळत राहणार म्हणे. असं म्हणे हो. म्हणे सोनं जर दान केलं तर म्हणे हो, तुम्हाला सोनं मिळेल म्हणे. 7 जन्म, 7 जन्म नाही, किती पण जन्म, जितके जन्म येतील तितके जन्म तुमच्या जीवनामध्ये सोन्याची कमी नाही राहणार म्हणे. चांदी म्हणे, चांदी पण म्हणे, हिरे, हिरे पण, माणिक मोती सगळं. तिच्याकडं पैसे होते, सोनं होतं, गळ्यातलं होतं, नाकातलं होतं, कानातलं होतं, हातातलं होतं, पायातलं होतं, सगळं होतं. आणि तिला अभिमान होता, पैसावाली ताई होती ती. आमच्याकडं एक ऐराणी एक गीत आहे, पैसावाली ताई तिले गरज कोणी नाही. तर नको नको बाबा, नको नको नको, ते बाबा म्हणतात सादर करा. ते गीत असं आहे, पैसावाली ताई तिले गरज कोणी नाही. अशी पैसावाली ताई होती ती. मग ती अभिमानाने सांगत होती म्हणे, नाराजी माझ्याकडे भरपूर पैसे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला भरपूर देईल म्हणे, पण मला मिळेल ना? हो म्हणे. पण नाराजी मला एक गोष्ट सांगा म्हणे, पैसे दान केले, सोनं दान केलं, हिरे माणिक मोती सगळं जर दान केलं तर ते 7 जन्म नाही, किती पण जन्म मिळतं. आणि जर मी नवरा दान केला तर म्हणे तो पण तुला मिळेल म्हणे. म्हणे असं म्हणे हो. आता तिच्या मनामध्ये एक गोष्ट, एक कल्पना आली की यांना तर फक्त एकच जन्म कृष्ण भेटला, पण पुढचे येणारे सगळे जन्म मलाच कृष्ण मिळेल. आणि मग ती काय करते म्हणे, नारदजी मी असं करते की मी माझ्या पतीला, मी माझ्या नवऱ्याला तुम्हाला दान करून टाकते. म्हणे चालेल, काय अडचण नाही. म्हणे आण म्हणे मग पाणी, पाणी आण म्हणे, पाणी. आता सत्यभामा पाणी आणायला गेली. आण ना पाणी, पाणी आण ना साठी गेलेली आहे. गोपालकृष्ण भगवंताचं त्या ठिकाणी भोजन झालेलं आहे. भगवंत आपल्या कक्षेमध्ये बसलेले आहेत आणि आता ते पाणी त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि नारदजींच्या हातावर तो संकल्प सोडण्यात आला. संकल्प का सोडावा लागतो? कारण संकल्पाचं महत्व असं आहे की संकल्प म्हणजे, संकल्प कशासाठी सोडला जातो? आपल्या कथेमध्ये एक कथा राहिलेली आहे. ती कथा अशी आहे, ती वामन अवताराची कथा आहे. ज्यावेळेस बळीराजाने यज्ञ केला, सगळ्यांना, अनेक कोणाला काही दान धर्म केला, परंतु बळीराजा हा दैत्यराज होता, परंतु तो धार्मिक होता. पण त्याची इतकी धार्मिकता वाढत गेली, जर तो तशाच पद्धतीने राहिला असता तर देवतांवर त्याचा अधिकार गेला असता. आणि ही गोष्ट देवतेला मान्य नव्हती. सगळ्या देवतेंनी विष्णूजींना विनंती केली आणि त्यांनी अवतार धारण केला. कोणाचा? वामन देवाचा. आणि तिथं गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हटले तुम्ही असं करा. प्रत्येकाला कोणाला काही दान देण्यात येत होतं. हे गेले तिथं, छोटेशी मूर्ती, 3.5 हात, 3 पावलं पृथ्वी पाहिजे. त्यांना बघितल्यानंतर शुक्राचार्यांनी ओळखून घेतलं की हा सर्वसामान्य नाही, हा विष्णूचा अवतार आहे. बळीराजाला ते म्हणतात की याला काहीही देऊ नको. ते म्हणे मी असं करू शकत नाही, माझ्या दारी आलेला जो याचक आहे तो कुणीही असो, मी त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस ते म्हणतात की म्हटलं अरे ऐक रे. ते ऐकायला तयार नव्हते. परंतु मग आता काय करायचं म्हणून शुक्राचार्यांनी आपलं छोटं स्वरूप धारण केलं आणि संकल्पाच्या झरीत लपून बसले. त्यांनी आता ते पाणी घेतलं आणि हातावर पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर पाणी पडत नव्हतं.
कारण पाणी पडल्याशिवाय, संकल्प सोडल्याशिवाय दानाची पूर्तता होत नाही. मग ते पाणी पडत नव्हतं, तर मग आता म्हणे बळीराजा म्हणतो पाणी पडत नाही म्हणे. वामनदेव म्हणे काडी घाल त्याच्यामध्ये. जशी काडी घातली तसा शुक्राचार्याचा डोळा फुटला. शुक्राचार्याचा त्या ठिकाणी डोळा फुटून गेला. त्यावेळेस पासून तुकाराम बाबा फार सुंदर सांगतात, आड आला म्हणून फोडियला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. तुका म्हणे हातो जाणतो कळवळा, म्हणून अजामेळा उद्धरिले. चांगल्या गोष्टीला कधीच आड येऊ नये. आड जर आलं तर असं होत असतं. नारदजी म्हणतात पाणी सोड म्हणे मला. मग पाणी सोडण्याचं काय कारण? कारण पाणी सोडल्याशिवाय दानाची पूर्तता होत नाही. मग दान कशाला म्हणायचं? स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादने तया ते दान बोलिजे. स्वतःची सत्ता निवृत्त करून परक्याची सत्ता त्यावर स्थापन करणे, याला दान असं म्हटलेलं आहे. आणि ते दान तुला मला द्यायचं आहे. आपण करतो का दान? आपलं दान एकदा एका ठिकाणी गेलो, म्हटलं ताई सोडा पाणी. त्या ताईनी बडबड स्वतःच्याच हातावर पाणी वतून घेतलं. हो, नारदजी म्हणतात पाणी सोडा. आता नारदजींनी हात पुढे केला आणि सत्यभामेने पाणी सोडलं. काय म्हणतात नारदजी? म्हणतात माझ्या माग माग म्हणा. नारदजी पुढे म्हणतात मी म्हणा, मी भगवान गोपालकृष्णांची पत्नी सत्यभामा आजपासून माझा पती गोपालकृष्ण तुम्हाला अर्पण करीत आहे. संकल्प सोडला गेला आणि सत्यभामा निघून गेली तिच्या महालामध्ये. सत्यभामा आता तिच्या महालामध्ये निघून गेल्यानंतर आता नारदजी गोपालकृष्णाकडे आले. आणि गोपालकृष्णाकडे आल्यानंतर तुम्ही इकडे उभे राहा. आणि आता नारदजी गोपालकृष्णाकडे आले आणि गोपालकृष्णाला म्हणतात इकडच्या बाजूला. आणि गोपालकृष्णाकडे आल्यानंतर गोपालकृष्णाला म्हणतात की म्हणे कृष्णा म्हणे या नारदजी. काय म्हणता? बसा, चहा घ्या, पाणी घ्या. ती चहा पाणी राहू द्या म्हणे. तुम्ही आता असं करा म्हणे, माझ्यासोबत चला. म्हणे कुठं? म्हणे तुमच्या पत्नीनी सत्यभामेनी तुम्हाला मला दान करून टाकलेलं आहे. चल 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 बाबा पटकन उरको म्हणे. काढ म्हणे तो टोप. आपल्याला काय करायचा संन्याशाला? आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य, अशी गुरु शिष्याची जोडी. काढ म्हणे तो टोप, काढ. आणि तो टोप काढायला लावला. तो टोप काढण्यात आला. आणि टोप काढल्यानंतर आता भगवान गोपालकृष्ण त्या ठिकाणी, इथं ठेव ना, भगवान गोपालकृष्ण त्या ठिकाणी आता नारदजी समवेत निघाले. तिकडं हळूहळू. आणि आता गोपालकृष्णाला नारदजी घेऊन जाताना बाकीच्यांनी बघितलं आणि बाकीच्या म्हणतात ओ नारदजी थांबा 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 थांबा. कुठं चालले म्हणे? कुठं चालले? कुठं? नारदजी म्हणतात म्हणे मी कृष्णाला घेऊन चाललो. तुम्ही कस काय घेऊन चालले? म्हणे सत्यभामेनी याला मला दान केलेलं आहे. अहो म्हणे पण तू काय तिचं एकट्याचं नाही ना, आमच्या सगळ्यांचा आहे. तो त्या एकट्या सत्यभामेचा पती राहिला असं तर गोष्ट वेगळी आहे. 16,000 आहेत, आमच्या सगळ्यांचा आहे म्हणे तो. म्हणे ते मला काही माहिती नाही, तुम्ही तिला सांगा. आणि त्या पळत पळत आता सत्यभामेजवळ सगळ्या धावत आल्या. सत्यभामे काय केलं तू? ये म्हणे काय झालं? ते नारदजी घेऊन चालले म्हणे. असं सत्यभामा आता तिकडे निघाली. ओ नारद बाबा थांबा. हो नारदजी थांबा, हो थांबा. नाही नाही बरे बाई मी चाललो आता. अय बाबा चल म्हणे कृष्णा. आता ही पटकन धावत पळत जाते. ओ नारदजी थांबा. आणि नारदजी थांबून गेले.
कुठं घेऊन चालले माझ्या नवऱ्याला? म्हणे ताई तुम्ही आताच दान केलं म्हणे, आणि दान केलेली वस्तू, दानाची व्याख्या काय? स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादने. तुम्ही स्वतःची सत्ता निवृत्त करून टाकली, ती मला दिली, आणि आता हा कृष्ण माझा झाला, तो माझा शिष्य करून घेतला म्हणे मी त्याला. आता आम्ही दोघं गुरु शिष्य झालो म्हणे. मी चाललो म्हणे आता आम्ही भिक्षा मागायला मस्तपैकी. असं करू नका नारदजी, असं करू नका हो म्हणे. मग कारण तू माझा एकट्याचा पती नाही, हे तुला अगोदर समजायला पाहिजे होतं म्हणे. असं चुकलं हो नारदजी, असं नका करू, कारण ह्या सगळ्या मला जगू देणार नाही. 16,000 आहेत म्हणे. नारदजी म्हणे ठीक आहे, त्याच्यावर एक पर्याय म्हणे. कोणता पर्याय? म्हणे याच्या बरोबरीचं जर तू मला धन दिलं तर मी काय करेल, मी याला सोडून देईल. असा व्या काय कामाचा आहे म्हणे काळा. म्हणे त्याच्यापेक्षा सोनं दे म्हणे मला. सोन्याचं काही टेन्शन घेऊ नका म्हणे, भरपूर सोनं आहे म्हणे आपल्याकडे म्हणे. असं म्हणे हो चला म्हणे, पण म्हणे मी एवढं तेवढं सोनं घेणार नाही बरं का, तू नाही तर तू 1-2 अंगठ्या आणून देशील घेऊन जा. नाही नाही तसं नाही जमणार म्हणे. मग याच्या बरोबरीच सोनं पाहिजे. बरं चला मधी तर चला म्हणे. आता ही विनंती करून कसं तरी त्या नारदजींच्या पाया पडून त्यांना इकडे घेऊन येते, आणि इकडे घेऊन आल्यानंतर आता ते नारदजी त्या ठिकाणी ते तराजू त्या ठिकाणी ठेवण्यात आला. त्या तराजू मध्ये त्या भगवान गोपाल कृष्णांना बसविण्यात आलं, आणि भगवंत आता आपल्या पत्नीची गंमत पाहतायत, आणि त्या कृष्णाच्या बरोबरीचं सगळं धन त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. नाही त्याच्यावर धान्य ठेवावं लागल. आता ज्या ज्या मावल्यांनी धान्य आणलेलं आहे ते धान्य आणा, पटापट आणा, जमा करा ते सगळं. योगेश्वर वासुदेव हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. अविराज बाबा इकडे, अविराज बाबा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. तुम्ही तिथं आणि आता तुम्ही ताई तिथं बसून घ्या ना. तुमची काय गडबड चालली, बसा तिथं. आणि आता ते सगळं द्रव्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, ते सोनं ठेवण्यात आलं, ते हिरे आणण्यात आले, ते माणिक आणण्यात आले, ते मोती आणण्यात आले. परंतु घालून द्या सर ते. आणि आता बाकीच्यांना सांगितलं, त्याला कशाला घातलं? बलराम नको, खाली बस, काही नको, तुझं काही काम नाही. हा दिलंच घाला बिचाऱ्याला.
तुळशी पत्र द्या हातात. आणि आता इकडे लक्ष द्या, बडबड करू नका कोणीच, बाकीचे बसा खाली. आता सगळ्यांना त्या ठिकाणी चिंता पडलेली आहे. जर या ब्राह्मण बुवाला म्हणजे नारदजीला जर या कृष्णाच्या बरोबरीचं जर द्रव्य जर दिल्या गेलं नाही तर काय होईल? कृष्णाला घेऊन जातील, ते शिष्य बनवतील आणि आपलं तर नवरा असून पोरक्या होऊ, आपले अवघड, आपल्याला कोण सांभाळ. ठीक आहे म्हटले. आता सगळे विचार करायला लागले. परत सोनं आणलं, परंतु बरोबरी होत नव्हती. त्या कृष्णाच्या बरोबरीचं धन त्या ठिकाणी होत नव्हतं. आता त्या ठिकाणी सत्यभामा थकून गेलेली आहे. एवढं सोनं टाकलं, विटा टाकल्या, बिस्किट टाकले सोन्याच्या, एवढं सर्व टाकलं, परंतु करायचं काय प्रश्न पडलेला आहे. आणि आता या सगळ्या कृष्ण पत्न्या त्या सत्यभामेला सांगतात की सगळे या ठिकाणी आलेले आहेत, सगळ्यांनी आपापलं सोनं त्या ठिकाणी टाकलेलं आहे, परंतु या ठिकाणी माता रुक्मिणी नाही. म्हटले मी तिला आणायला जाणार नाही. अभिमान होता. बघा तुम्ही, एखाद्या घरामध्ये 2 सुना जर असल्या आणि एखादी गरीबाची असली आणि एखादी चांगली रगड पैशावाल्याची असली तर काय होतं? ती तिच्या माहेरी पैशावाली असते बरं का, इकडं नसते. इकडे दोघांची कंडिशन सारखीच असते, परंतु ती माहेरचा जो अभिमान आहे तो ती इकडे दाखवत असते. आता तुम्ही सगळे त्याच्यातलेच आहात, चांगला अनुभव आहे तुम्हाला. होतं का नाही असं? माहेरीचा अभिमान, माझ्या माहेरी असं आहे, माझ्या माहेरी तसं आहे, तसं तिला अभिमान होता. पैसावाली ताईच होती ती. पण बाकीच्या सगळ्या कृष्ण पत्न्या तिला विनंती करतात आणि सांगतात की ताई, तुम्ही आता रुक्मिणी मातेला विनंती करा, त्याच आपल्याला शेवटचा एकच पर्याय आहे, त्याच आपल्याला या संकटातून मुक्त करतील, आपल्याला वाचवतील. आणि आता ही सत्यभामा रुक्मिणीच्या त्या महालामध्ये जाते आहे. आणि रुक्मिणीच्या महालामध्ये गेल्यानंतर बघते तर महाराणी रुक्मिणी त्या ठिकाणी आसनावर विराजमान झालेली आहे आणि रुक्मिणीला हात जोडून विनंती करते आहे. काय विनंती करते? रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की टाळी वाजवा सर्वांनी. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. हात जोडून विनंती करते आहे. ऐकून सगळी ब्राह्मण वाणी, ऐकून सगळी ब्राह्मण वाणी, ऐकून सगळी ब्राह्मण वाणी, ऐकून सगळी ब्राह्मण वाणी, अर्पण केला सारंग पाणी, अर्पण केला सारंग पाणी. उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. आणि आता घडलेला सगळा प्रकार ही माता सत्यभामा
की आता रुक्मिणीला सांगते आहे की मी त्या ब्राह्मणाची त्या नारदजींची ती वाणी ऐकली आणि त्यांनी सांगितलं की हे तू जर तुझ्या पती जर दान केला तर तो तुला आजन्म तो पुन्हा पुन्हा मिळेल आणि म्हणून मी त्याला दान करून टाकलं. पण एक केला अवघ्या मिळोनी, 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 स्वर्ण भार भार देवोनी, शरण भावे बार देवोनी, उठा चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. आणि आता माता सत्यभामा विनंती करते आहे आणि त्यांना सांगते आहे की हे आई, आपण जर त्या ठिकाणी आला नाहीत ना तर आपण सगळे पोरके होऊन जाऊ, आपला पती आपल्या सर्वांना सोडून जाईल. कारण ब्राह्मण बुवांना मी संकल्प सोडलेला आहे. संकल्प सोडल्यानंतर परत घेता येत नाही बरं का. शास्त्राचा नियम आहे. तुमचे नियम नाही चालत त्या ठिकाणी, शास्त्राचे नियम चालतात. आणि आता या सगळ्या इतरही पत्न्या त्या ठिकाणी जवळ येतात आणि माता रुक्मिणीला विनंती करतायत. त्यांना म्हणतात की माता तुम्ही या ठिकाणी इतक्या स्वस्ततेने कशा काय बसल्यात, पटकन चला नाहीतर अनर्थ ओढवेल. सत्वर उठली ती रुक्मिणी, चटकन उठली ती रुक्मिणी, सत्वर उठली ती रुक्मिणी, सत्वर उठली ती रुक्मिणी, तुळसी पत्र हाती घेऊनी, तुळशी पत्र हाती घेऊनी, तुळसी पत्र हाती घेऊनी, उठा चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. आणि आता ही माता सत्यभामा रुक्मिणीला घेऊन निघालेली आहे आणि आता या दोघेही या सगळ्या त्या ठिकाणी येत आहेत. त्या ठिकाणी नारदजी उभे आहेत. आज नारदजींना मोठं घबाड मिळणार होतं. आनंदित झालेले आहेत नारदजी. आणि आता या दोघी जणी त्या ठिकाणी आल्या. तुळशी पत्र घेऊन हाती, सत्वर उठली ती रुक्मिणी, तली ती रुक्मिणी, तुळसी पत्र हाती घेऊनी, तुळशी पत्र हाती घेऊनी, उठा चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा चला. आणि आता
माता रुक्मिणीने त्या ठिकाणी त्या द्रव्यामध्ये ते तुळशी पत्र ठेवलेलं आहे सर. आणि जसं त्या ठिकाणी तुळशी पत्र ठेवण्यात आलं तसं ते जे पारड आहे ना ते पारड वर गेलेलं आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या सर्वांनी जोरदार टाळ्या. केसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा केसला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा केसला. आणि आता त्या ठिकाणी ते सगळं द्रव्य त्या नारदजींना मिळालं. गोपालकृष्णांची ती सुटका झालेली आहे आणि त्यांचा पती त्यांना परत मिळालेला आहे. नारदजींनी ते सगळं गसोडे गुंडाळले आणि आता आपल्या घरी आकाश मार्गे निघून गेलेले आहेत. जा बाबा जा, तुझ्या घरी जा. एकदा या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा.